वाट नको सरक. निघ निघ तसं करू नको ना, तसं करू नको. निघ तू घराच्या बाहेर हो. चल जा निघ. तसं करू नको. निघ म्हटलं ना. निघ निघ सरक. निघ लवकर. इथं तिथून अंधाराचं इकडं. आता कुठं बसू कुठं पिलू? चल आपण तिकडे जाऊ रस्त्यावर. मग तिकडं मी बाहेर आले तर आता थंडी वाजायला लागली. हे बघा अंगाला काटे. एक तर सर्दी येते मला. हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल. हे बघा अंगाला काटे. हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल. नमस्कार, कसे तुम्ही सगळे? मस्त मजेत. जेवण वगैरे झालं का तुमचं? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनालिसा व्लॉग. माझं इतकं दुखतंय, मला सर्दीसुद्धा झाली आहे. त्याला सुदेशला म्हणलं थोडंसं डोकं दाब. सुदेश मध्ये सर्दी झाली, गळा दुखतोय आणि डोकं दुखतंय. तर त्याला म्हणलं डोकं दाब. तर डोकं दाबत नाही, त्याला फक्त फोन बघायचा. त्याला मी इथून दोघं पण दिमाग खराब न करू का तू? काय दोघं खराब काय? मी फक्त त्याला म्हणले माझं गळा दुखतंय, डोकं दुखतंय, तर डोकं थोडंसं दाब. तर त्याला नुसतं फोन पाहिजे, नुसतं फोन. फोन शिवाय ना त्याचं पानच हालत नाही. खाता पिता उठता बसता फोन. बाथरूम मध्ये सुद्धा फोन घेऊन जायचं असते. अगं तुला बोललो ना का ते बंद कर. शिवाय देऊ नकोस. बंद कर. तर शिवाय देऊ नकोस. दुखते माझं, जरा माया येऊन दे. जरा बायकोची माया येऊन दे. तसं हाणायचं मारायचं करू नकोस. थोडी माया येऊन दे बायकोला. थोडीशी बायकोची माया येऊन दे. दुखते माझं. हा ते हिसका वाजता ते करू नको. तेच तुला थोडीशी काय वाटत नाही. लाज धर जरा थोडीशी. हा मगापासून म्हणते चल बाबा डोकं दुखते माझं, डोकं दुखते दाब. हाय का नाव डोकं दुखायचं नाव आहे? तसं मला येणार मस्करी करू नकोस. तिथं हो, तिथं हो. माहिती मस्करी तसं करू नको. माझी तर दात दुखती. तिथं बस. माझं दुखतंय, इतकं डेंजर दुखायला लागले. आणि बाबाला थोडी पण नाही येई ना. हा मला ढकललंय. बंद कर. मला झोप आलेली. मी तुला अरे बाबा झोप ना मग. रात्रीचे 1-2 वाजता तमाशा करायला तुला हाऊस येते. मी फक्त सांगते बघा म्हणून किती माझा नवरा चांगला आहे. लोकांना काय दाखवत मग कळून दे ना. दाखवू का मग? ते तसं सुदेश मला दुखतंय. सुदेश मला दुखतंय. सुदेश मारताना दाखवू करते बघ. माझं दुखते. माझं दुखतंय, माझं डोकं दुखतंय. गब्बस. मी माझं काय आहे ते मी तुला तर बोलू शकत नाही का? तर तुला तर ते फोन मध्ये सगळं लक्ष आहे. लोकांना दाखव मारताना. तसं नको ना सुदेश करू. दाखव मारताना. तसं नको ना करू. ढोकलू नको. मला दुखतंय, खरं दुखतंय माझं. मस्करी करत नाही मी. तुला वाटत असं नाटक करते, पण नाटक नाही करत. माझं लय डेंजर गळा आणि सर्दी दुखायला लागली. मी तुला इतक्या वेळ झालं बोलते तर काय करतोस? फोन मध्ये बघतोस. आता व्हिडिओ काढून मी सांगायला लागले तर मग काय आता तुला लगेच दिसलं? तसं मार नको. मार नको. तसं मार नका. तसं मार नको. तसं मार नको. फोन कर पण तुझा. तसं मारू नको डुकरा. तुला आता अशाच भाषेत बोलायला कळतं. म्हणलं सुदर्शन पण तू सुधारण्याच्या रायकीचं नाहीयेस. नाही सुधरू. नको सुधरू. तसंच खा. शेण खात बस. तसंच सुधरू. हा मी इतके वेळ सांगते त्याला, बोलते सुदेश माझं दुखते रे सुदेश माझं दुखतंय, माझं असं होतंय, डोकं दाब, माझ्याकडे लक्ष दे, इकडं बघ. तर नाही फोन मध्ये. आणि आता कॅमेरा सुरू केला तर बरं आता तुला जोर आले. आता बघ ना फोन. मी माझं तुला तू ऐकायला नाहीस मग मी माझं कॅमेरातच सांगणार ना जे आहे ते माझं काही दुःख आहे ते बघायचं. म्हणजे मला आता झोपायचं. हा झोप ना मग. झोप मग. 2 वाजले तरी त्याला काही वाटत नाही. पोराला म्हटलं पोराला बघ रे थोडस. पोराला तरी झोपव. त्याला शाळेत जायचंय. पोराला तरी झोपव. पण पोराला पण तो झोपवा नाही. हे बघा तू कशासाठी काय असे तू कशासाठी तू कशासाठी आहे? तिकडं तू कशासाठी आहे मग? हा कशासाठी आहे म्हणजे चल जा. पोराला पण झोपवाय नाही. तू कशासाठी आहे? मग तू कशासाठी आहेस? फोन बघायचं. आज माझी इच्छा नाही म्हणून. हा रोज झोपवतोस पोराला. रोज मीच झोपवतो त्याला. काय तुला असल्या नालेकच्या नादी काय लागायचं? सुदेश माझं डोकं दुखते. सुदेश बघा मग मी दिगाना करेन. मी वर्ड सगळ्या लोकांना गोळा करेन मी. सरक का मी ऐकून घेते म्हणून हे नको करू. सरक. होय तिकडं.
थोडीशी पण लाज वाटत नाही कुत्र्याला? अगं हा बहिणचोद ते तसं बघ ग. सरक हो तिकडं. इतक्या वेळ पळत होते तर माझं ऐकायलाच नव्हतं तेव्हा. मी इतक्या वेळ बोलते ह्याला तेव्हा ऐकायला नाही आला. आता व्हिडिओ चालू केला, कॅमेरा चालू केला की तुला संध्याकाळीच का लगेच माझं किरकिर करते माझ्या मागे तू ऐकत नाहीस म्हणून मला करायला लागते किरकिर. मी ऐकत नाही म्हणजे माझं डोकं दुखतोय, माझा गळा दुखतोय, मला वरडायला लावू नको. नाही तर मी सगळ्या लोकांना गोळा करेन. बघायचं का माझी माझ्या मारून टाकेन तसं तुला माझा दिमाग सरक फिरू नको सरक. तू, हं? मग मला पण करता येतं. सरक. मला पकडते मला पकडते हा तुलाच पकडते. सुदेश मला पकडते. मी खरंच मार हे तरी उशी आहे तुला पायपानी मारेन मी पायपानी. वय हा. काय काही मत मला मारायला पायपानी? जा जन्म घ्या लागते त्यासाठी पायपानी मारायला मला मारायला. का त्या दिवशी तुला कसं कुत्र्यासारखं मारलं तर हा मग मी पण आहे ना. मी हा? काय ऐकून घेणार आहे का तुझं? ऐकून चल निघ माझ्या घराच्या बाहेर होतो. आता माझ्या हातात कॅमेरा फोन आहे म्हणून. नाही तर तू मग मला घराच्या पण चांगलं बाहेर मारता निघ, येतं. घराच्या काय बाहेर. घराच्या बाहेर निघ. चल जा. काय घरचं बाहेर निघ. चल निघ माझं लवकर. घर आहे. काय माझं घर तुझं आहे? घर नाही. माझ्या बापाचं नाही घर ना तुझ्या बापाचं घर आहे. समजलं ना? माझं घर नाही म्हणजे मी पैसे भरतो मी हा एवढं मग भर ना 9,000 पैसे रुपये. भर ना. तुझं काम माहितीये, तुझं कर्तव्य आहे. हा? तुझं कर्तव्य आहे. रूम भाडं भरायचं. मग काय रस्त्यावर राहणारच का तू पण? आणि मला पण ठेवणारच चल का आता रस्त्यावर? रस्त्यावर जायचं निघ हा लवकर. सुदेश तसं हाताला नको चल धरू. निघ. सुदेश तसं हाताला धरू नको. सर थांब थांब थांब. तसं काय आहे? काय आहे? हा? काय तसं? चल चल पिल्या. निघ. चल जा. काय जा पिल्या थांब रे. एवढूशा लेकराची माहित नाही. तो त्यालाही राहू दे इथं, त्याला नको नेऊ. मला हाकलतोस मग मी कशी काय पोराला इथं ठेवणार? नाही नाही तो नाही. राहतो माझ्याजवळ. हं. नाही ना पिलू? मला इथं पप्पाजवळ हाकलतोस राहतो. नाही. पिलू तुला पप्पा संग राहायचं का मम्मी संग जायचंय? हा मम्मी संग ना? पोरा पण पप्पाजवळ माहिती. राह. पिलू पोराला आवडू नको चालेल तसं. तू जा पहिले निघ लवकर. सुदेश. जा तिकडे तुझ्या मम्मीच्या घरी जा. इथं जाईन तुझी मम्मी. जा जा तुझ्या मम्मीच्या घरी. ते दरवाजे बंद कर. लोक ऐकतील. हा दरवाजे बंद कर. मी नाही निघणार. जा मी नाही जाणार. सुदेश तमाशा करू नको. रात्रीचे लोक झोपलेले आहेत. तू माझं मला गळा शिव्या दुखतंय. देते तू निघ माझ्या घरातनं लवकर. ए, निघ चल. तू. नाही नाही मला अजिबात नको. सरक. निघ निघ निघ. तसं करू नको ना. तसं निघ करू नको. हा? निघ तू घराच्या बाहेर हो. चल जा निघ. तसं करू नको. निघ म्हटलं ना. निघ निघ सर निघ लवकर. निघ. चल. काही नाही. गप्प बस. सोड. निघ लवकर घराच्या बाहेर. चल पिल्या. याकडून बाळच मला तोंडातलं तर शिव्या निघतात. हा शिव्या निघतात माझ्या तोंडातलं. चल रात्रीचं योग बाहेर पाठव. चल पिलू चल. त्याला तसंच राहू दे. त्याला चांगलं ना तसंच लावलं कडी डुकराने लावली कडी लावली त्याने. हां त्याला एवढीशा लेकराचं माय येत नाही. आता मी जाऊन कुठं बसते. काय पण होऊन दे. माझ्या जीवाचं काय कमी जास्त होऊन दे. पिलू येतो मम्मी संग येतो. मम्मी उचलू तुला? अरे येते ना रात्रीचे तर इतकं उशीर झाला. अंधार झालाय. हां त्याला काही तर वाटत पण नाही. थोडंसं त्याला रात्रीचं हाकललंय ना. तर मी जातच नाही. माझं काही पण होऊन दे. मला काय पण कमी जास्त होऊन दे. काय होऊन दे. त्याचं लय ऐकून घेतलं. आता तुम्ही कुठं बसते जाऊन बघू. त्याला कुत्र्याला तसंच इकडं तिकडं शोधत नाही. शोधणार नाही तो. ते इतका गुणाचा आहे का की शोधत बसल. 2 वाजलेत रात्रीचे 2. मला भीती वाटायला लागली. आता कुठं बसू? इथं बसवा. इथं लय अंधार आहे. तिथंच थांब. इथे अंधार आहे. इथं तिथून अंधार आहे. हे बघा इथं तिथून अंधार आहे सगळीकडं. आता कुठं बसू? कुठं पिलू चल आपण तिकडे जाऊ रस्त्यावर. मग तिकडं मी बघते. काय मामा आता इथं आहे चांगली जागा तर इथं लय अंधार आहे. आता मी कुठं बसू? मम्मीकडे जावा इतक्या रात्रीचं तर तिला टेन्शन नाही. जाऊ दे मी बाहेरच बसणार आहे. त्याला आहे ना काय करायचं करू द्या. चल पिल्लू. लेकरू हा लेकराचं त्या काय बघितलं ना असं आहे त्याचं. चल इथं आता इथं उजेडात. तिथं कुठं बसू उजेडात? पिल्लू ये इथं. हां हे बघा इथं उजेड आहे जरा. पण इथं बसू कुठं? तिथं बसायला जागा तिथे लय अंधार आहे. मी जाणारच नाही. मी मम्मीकडे पण जात नाही. काही नाही. काही झालं ना माझं कमी जास्त मग बघन तो तेव्हा त्याला अक्कल येईन. काय वाटत पण नाही. रात्रीचं 2 आणि 3 वाजता हाकलतोय तरी पण मला सकाळपासून डोळा उडतोय. हे हो बघा आता पण उडते. हे बघा दिसत नाही कॅमेऱ्यात. हे डोळा उडतोय सकाळपासून. उजवा डोळा उडतोय. म्हणते काय होईन वाईट काय होईन वाईट. तरी असं त्यांनी केलंच. तरी पण मी लेट कंट्रोल केलं. किती वेळ कंट्रोल करणार?
हां म्हणते काहीतरी वाईट होईन वाईट होईन वाईट होईन. सकाळपासून माझा डोळा उडतो होता. हे वाईट डोळा आहे ना सकाळपासून उडतोय. काय करायचं सांगा. अशा माणसाचं मी माफ केलं तर. हा गणपती बसले चांगले दिवस आहे चल माफ करते. आणि काय नाही आणि धमकी देतोय. मी रूम भाडं भरतो ना रूम भाडं भरतो ना रूम भाडं भरतो मग काय मोठा उपकार करतो का. तुझं काम आहे ते. हां तू बायको लेकराला सांभाळायचं तुझं आहे ना काम. सर्दी झाली मला गळा दुखत नाही तर बघू दे. मी आता इथं अंधारात बसते त्याला बघू दे. मी बघते त्याकडे लक्ष ठेवते तो येते का बघायला. मी काय इथनं लांब तर जाणार नाही. भीती वाटते रात्री. मी इथं सकाळपर्यंत इथंच बघते तो येणार तर नाही मला माहिती आहे 100% मला माहिती आहे ना तो येणारच नाही. पोरगं कसं हिंडतं इकडून तिकडं. मी आले नसते त्याने किती हाकलं तरी मी आले नसते. पण मी का आले बाहेर आले तर आता थंडी वाजायला लागली. हे बघा अंगाला काटे. एक तर सर्दी येते मला. हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल. हे बघा अंगाला काटे. हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल. सर्दी आता बाहेर आले ना थंडी वाजायला लागली. एक तर मला कणकणी आली त्याला एवढी सुद्धा मला येत नाही. सांगा अशा माणसाचं काय करू मी. थंडी वाजायला लागली. ह्या अंगाला काटे तर मी मुदवून तर आणणार नाही. नाटक तर करणार नाही. हे बघा असे नेपाळचे माणसं घ्यायचं कामाला गे मला येते रात्रीचं येते पिलीकडवर आहे. बघा हे असं रात्रीचे येते ते असं मग तोंडाकडे बघते. हे बघा रात्रीचे असं तोंडाकडे बघते मग काय करायचं सांगा. आता इथं थोडा वेळ बसली तर हाय माणसं येते जातात मग काय भीती नाही. पण आता तरी पण बघते नाही तर जाईन मी थोड्या वेळाने घरी. पण त्याला थोडंसं मी मात जिरूनच देते. त्याला लपून फोन सुद्धा मी बंद करून ठेवते. फोन बंद करून ठेवते. त्याचं थोडंसं आहे ना त्याचा मात चांगलं जिरून देते. त्याला मम्मीला फोन करून ते जर का आला तर बाहेर बघायला ठीक आहे. फोन लावला तर ठीक आहे नाही तर मग मम्मीला फोन करेन. चला आता लय थंडी वाजायला लागली मला. मी तर कुठं तरी बसते अंधारात. थंडी वाजते ना मम्मी तुला वाजते. मला नाही नसते वाजत पण आता कणकणी आली म्हणून मला थंडी वाजायला लागली. शिंक पण यायला लागले. तर चला जाऊ दे बघते आता काय करायचंय माझं.